हे मला अनुभव आहे, अभिमान वाटतो की त्याला नॉन प्रोफेशनल मध्ये खेळायला देत नाहीत। या गोष्टी 50 वर्षी तर नॉन प्रोफेशनल होऊ शकत नाही, तर प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल फरक काय हे मला काय उमेश मला विचारावं लागेल। 50 वर्ष। दुसरी गोष्ट सांगायचं तात्पर्य काय की उमेश मालेका हा खो खो प्लेअर होता, तो फिट आहे, तसं प्रत्येकाने खो खो प्लेअर व्हावं अशी माझी इच्छा आहे। मग तो फिट होईल आणि 50 वर्ष खेळेल। हा खरं की खोटं? आज 50 वर्ष तो नॉन प्रोफेशनल म्हणून खेळत नाही, प्रोफेशनल म्हणून खेळतोय। आणि हा प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल काय फरक आहे तो मला कळत नाही, तो कोणीतरी समजावून सांगावं याच्यामध्ये। कोण सांगू शकतो काय? कोणीच सांगू शकत नाही। चंदू तू सांगू शकतो? हा खरंच आहे की ह्या घाटकोमध्ये प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल लोक आहे। आपल्या टुर्नामेंट थॉट चांगली झाली की यापुढे प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल हे क्रिकेटमध्ये घाटकोमध्ये नको आहे, ते आज चंदून दाखवून दिलं की 50 वर्ष 50 वर्षानंतर पण हा मनुष्य खेळू शकतो की 25 वर्ष आणि 25 वर्षानंतर हे आमचे चिकड्यांनी आज दाखवून दिला की आज फायनलला येऊ शकतो, मारू शकतो। मग हे महत्व आहे की प्रत्येकाने क्रिकेटरने नॉन प्रोफेशनल प्रोफेशनल हा हिशोब सोडून द्यावा, ही माझी मनापासून इच्छा आहे। मी 40-45 वर्ष झालोय, मी प्रोफेशनल मध्येच आहे, प्रोफेशनल मध्येच आहे। तुम्ही प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल नको। तुम्हाला माझी एक इच्छा आहे की तुम्ही बॉम्बेच्या बाहेर तुम्ही 12 ते 14 काय नॉन प्रोफेशनल त्यांनी एक टीम बनवावी आणि त्या बाहेर लोक येतात त्यांना हरवून दाखव, जे पहिले हरवून दाखवत होते। ही माझी इच्छा आहे। तुम्ही पूर्वी करणार का नॉन प्रोफेशनल? कधीच करू शकत नाही। माझी एकच इच्छा आहे की तू प्रोफेशनल नॉन प्रोफेशनल हा संपूर्ण मुंबईचा हिशोब। पहिली गोष्ट एक माझी मनापासून इच्छा आहे, तुम्ही फिट व्हा आणि उमेश मालेका 50 वर्ष खेळा। तुम्ही नॉन प्रोफेशनल मध्ये हिशोबच करून ठेवू नका। ओके। तर या ठिकाणी